आपण जेव्हा योगाचा विचार करतो ना, तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आसनं किंवा फार तर प्राणायाम. पण योग म्हणजे फक्त एवढंच नाहीये. ही एक खूप खोल, म्हणजे शरीर आणि मनाच्या अंतर्गत शुद्धीची एक प्राचीन परंपरा आहे. आपण नेहमी ऐकतो शरीरमाध्यम खलु धर्मसाधनम. अगदी. म्हणजे कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी आपलं शरीर हे पहिलं आणि महत्त्वाचं साधन आहे. पण विचार करा, जर हे आपलं साधन, आपली ही गाडी आतूनच स्वच्छ नसेल तर? आज आपण याच विषयावर खूप सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे हठयोग प्रदीपिका आणि घेरंड संहिता यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आधारित काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत आणि यांच्या मदतीने आपण योगशास्त्रातील षटकर्म म्हणजे शरीराच्या असं म्हणूया की डीप सर्व्हिसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 6 शुद्धिक्रियांबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही डीप सर्व्हिसिंग हा शब्द वापरलात तो अगदी अचूक आहे, कारण ही चर्चा फक्त वरवरच्या शारीरिक स्वच्छतेपुरती नाही आहे. आपण हे समजून घेणार आहोत की या क्रिया आयुर्वेदातील त्रिदोष सिद्धांत, योगशास्त्रातील नाडीशुद्धी आणि निसर्गोपचारातील डिटॉक्सिफिकेशनच्या संकल्पनेशी कशा जोडलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर प्राणायामाच्या गाडीला धावण्यासाठी ही शुद्धिक्रिया म्हणजे ट्रॅक साफ करण्यासारखा आहे. आज आपण हा ट्रॅक कसा साफ करायचा हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न हा आहे की या शुद्धिक्रियांची गरजच का आहे? आपलं शरीर स्वतःला स्वच्छ ठेवत नाही का? कारण स्रोतांमध्ये असं लिहिलं आहे की ज्यांच्या शरीरात कफ आणि मेद म्हणजे चरबी जास्त आहे त्यांच्यासाठी हे अनिवार्य आहे. पण मग इतरांचं काय? खूप चांगला प्रश्न आहे. हो, आपल्या शरीरात एक नैसर्गिक शुद्धी प्रणाली आहेच, पण आपली आजची जीवनशैली म्हणजे प्रदूषण, प्रक्रिया केलेलं अन्न आणि ताणतणाव यामुळे या प्रणालीवर प्रचंड भार येतो आणि मग काय होतं, शरीरात हळूहळू विषारी द्रव्य साठायला लागतात. आयुर्वेद त्याला आम म्हणतं. आम म्हणजे? आम म्हणजे न पचलेल्या अन्नाचा एक चिकट थर, जो आपल्या संस्थांमध्ये साचतो आणि रोगांना आमंत्रण देतो. षटकर्म ही या आमला मुळापासून उखडून काढणारी प्रक्रिया आहे. ती शरीराची नैसर्गिक शुद्धी प्रणाली रिबूट करते असं म्हणता येईल. अच्छा, म्हणजे हे फक्त शारीरिक कचरा काढण्यापुरता नाहीये, तर त्यामागे काहीतरी सखोल विज्ञान आहे. तुम्ही त्रिदोष सिद्धांताचा उल्लेख केलात. या क्रिया दोषांवर कशा काम करतात? हो, आयुर्वेदानुसार आपलं आरोग्य वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर अवलंबून असतं. षटकर्म थेट या दोषांवर काम करतात. उदाहरणार्थ धौती क्रिया, ती शरीरातील वाढलेला कफ आणि पित्त कमी करते. आणि बस्ती? तर बस्ती क्रिया मोठ्या आतड्यात साचलेला वातदोष शांत करते. हे शरीराच्या मूळ ऊर्जांचं फाईन ट्युनिंग करण्यासारखं आहे. आणि नाडीशुद्धीची संकल्पना काय आहे? म्हणजे हे शरीरातल्या ऊर्जा मार्गाशी संबंधित आहे का? अगदी तसंच. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात 72,000 सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत, ज्यांना नाडी म्हणतात. यातूनच आपली प्राणशक्ती वाहते. ओके. जेव्हा या नाड्यांमध्ये मळ किंवा हा आम साचतो, तेव्हा प्राणाचा प्रवाह अडखळतो आणि मग आपल्याला सुस्त, जड आणि निरुत्साही वाटू लागतं. बरोबर. षटकर्म हा मळ दूर करून प्राणाचा प्रवाह मोकळा करतात. म्हणूनच या क्रिया केल्यानंतर शरीरात एक विलक्षण हलकेपणा जाणवतो, ज्याला ग्रंथांमध्ये लाघवम म्हटलं आहे. लाघवम. वा. जणू काही आपल्या खांद्यावरचं एक मोठं ओझं उतरलं आहे. हे ऐकूनच खूप ताजतवानं वाटतंय. चला तर मग या सर्व्हिसिंग टूलकिट मधल्या प्रत्येक साधनाला म्हणजे प्रत्येक क्रियेला जवळून पाहूया. सुरुवात धौतीपासून करूया. याचा शब्दशः अर्थ धुणे असा होतो. हे नक्की काय धुतं? धौती म्हणजे आपल्या पचनसंस्थेच्या वरच्या भागाची स्वच्छता, म्हणजे अन्ननळिका आणि जठराची. याची सर्वात प्रचलित पद्धत आहे कुंजल क्रिया किंवा वमन धौती. वमन धौती. हो, यात कोमट, खारट पाणी पोटभर पिऊन ते उलटी करून बाहेर काढलं जातं. ओके. हे म्हणजे आपल्या पोटाला एक प्रकारे फ्लश करण्यासारखं आहे. हे जठरातील अतिरिक्त ॲसिड आणि साचलेला चिकट कफ बाहेर काढतं. ॲसिडिटी आणि दम्याच्या त्रासावर हे खूप गुणकारी आहे. 1 मिनिट, दम्यावर हे कसं काम करतं? दमा तर श्वसनाचा आजार आहे. बरोबर, पण दम्याच्या रुग्णांच्या श्वसन मार्गात कफ साचलेला असतो की नाही? हो. जेव्हा आपण कुंजल क्रिया करतो तेव्हा पोटातून एक रिफ्लेक्शन होते, ज्यामुळे छातीत आणि श्वसन मार्गात अडकलेला कफसुद्धा मोकळा होऊन बाहेर पडायला मदत होते आणि श्वास घेणं सोपं होतं. अच्छा, पण कधी कधी कफ इतका हट्टी असतो की तो साध्या पाण्याने निघत नाही. त्यासाठी काही अधिक तीव्र पद्धत आहे का? म्हणजे अक्षरशः काहीतरी वापरून आतून घासण्यासारखी? तर धौती ही प्रगत क्रिया आहे.
पण मी आधी स्पष्ट करतो, ही क्रिया केवळ आणि केवळ तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखालीच करायची असते. हो, हे महत्वाचं आहे. यात सुती कापडाची एक लांब पट्टी हळूहळू गिळली जाते. काय सांगताय? हो, आपल्याला वाटेल की पाणी पिऊन उलटी करणं म्हणजे कुंजल पुरेसा आहे. पण काही प्रकारचा कफ इतका चिकट आणि जुना असतो की तो पोटाच्या अस्तराला अक्षरशः धरून बसतो. वस्त्रधौती ही एखाद्या स्क्रबरसारखी काम करते, जी घासून तो हट्टी मळ काढते, जो इतर कोणत्याही क्रियेने निघणं शक्य नाही. म्हणजे आपण पचनसंस्थेचा सुरुवातीचा भाग स्वच्छ केला, पण जे अन्न पुढे सरकतं आणि ज्याचा चोथा मोठ्या आतड्यात साचतो त्याचं काय? मला वाटतं तिथे बस्ती क्रियेची भूमिका सुरू होते, बरोबर? अगदी बरोबर. धौतीने आपण इंजिन साफ केलं, आता एक्झॉस्ट सिस्टीम म्हणजेच मोठ्या आतड्याची वेळ. त्यासाठी बस्ती ही क्रिया आहे, ज्याला योगिक एनेमा असंही म्हणतात. पण हा आधुनिक एनेमापेक्षा खूप वेगळा आहे. तो कसा? आधुनिक ॲनिमामध्ये पाणी बाह्यदाबाने म्हणजे प्रेशरने आत सोडलं जातं. पण योगिक बस्तीमध्ये साधक पाण्यात बसून आपल्या पोटाच्या स्नायूंवर नियंत्रण मिळवून, म्हणजे उड्डाणबंध आणि नोलीच्या सहाय्याने. अगदी त्याच्या साहाय्याने पाणी आत खेचतो आणि मग बाहेर सोडतो. हे तर कौशल्याचं काम वाटतंय, पण याचा फायदा काय? आयुर्वेदानुसार वाताचं मुख्य स्थान मोठं आतडं आहे. मलावरोध, गॅस, पोट फुगणं ह्या सगळ्या वातदोषाच्या समस्या आहेत. बस्ती थेट या वाताच्या मुळावर काम करते. ती आतड्यांमध्ये साचलेला जुना वाळलेला मळ बाहेर काढून वाताला शांत करते. आणि याचा परिणाम फक्त पोटावर नाही तर मनावरही होतो, कारण आतड्यांचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. हे खरंय. आता आपण शरीराच्या एअर फिल्टरकडे वळूया. नेतीबद्दल अनेकांनी ऐकलं असेल, विशेषतः जलनेती. हो, नेती म्हणजे आपल्या श्वसनमार्गाच्या प्रवेशद्वाराची स्वच्छता, म्हणजे नाक आणि सायनसची. जलनेतीमध्ये एका विशिष्ट भांड्यातून कोमट खारट पाणी एका नाकपुडीतून आत सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढलं जातं. ते पाणी खारट का असतं? कारण ते पाणी आयसोटॉनिक म्हणजे आपल्या रक्ताच्या घनतेशी जुळणारं असतं. त्यामुळे नाकात जळजळ होत नाही. जेव्हा लोक पहिल्यांदा जलनेती करतात तेव्हा त्यांना नाकात पाणी घालण्याची भीती वाटते. पण एकदा का ती क्रिया जमली की सायनस मोकळा झाल्यावर जो श्वास घेण्याचा आनंद मिळतो तो अनुभवण्यासारखा असतो. आणि सूत्रनेती म्हणजे काय? ती धाग्याने करतात असं ऐकलंय. हो, जेव्हा नाकात काही संरचनात्मक अडथळा असतो, जसं की हाड वाढलेलं असतं किंवा पॉलिप्स असतात, तेव्हा सूत्रनेती वापरली जाते. यात एक रबरी धागा नाकातून घालून तोंडातून बाहेर काढला जातो आणि त्याने नाकाच्या मार्गाला हलकंसं घासलं जातं. बापरे. पण याचा एक खूप महत्त्वाचा मानसिक परिणामही आहे. नेती केल्यामुळे आपल्या मेंदूच्या पुढच्या भागाला म्हणजे फ्रंटल लोबला एक प्रकारची शीतलता मिळते. यामुळे मानसिक ताण, चिडचिड आणि राग कमी होऊन मन शांत होतं. म्हणजे शारीरिक स्वच्छतेबरोबर मानसिक शांती हा बोनस आहे. आता पुढची क्रिया त्राटक. ही तर टक लावून पाहण्याची क्रिया आहे. ही शारीरिक कशी काय झाली? ही सायकोफिजिकल म्हणजे मनोशारीरिक क्रिया आहे. यात आपण पापणी न लावता दिव्याच्या ज्योतीवर किंवा एखाद्या बिंदूवर नजर स्थिर करतो. हे आपल्या मेंदूला रिप्रोग्राम करण्यासारखं आहे. आणि यामागचं विज्ञान काय आहे? यामागे एक साधं विज्ञान आहे. आपल्या डोळ्यांची हालचाल आणि आपल्या विचारांची गती यांचा थेट संबंध आहे. जेव्हा डोळ्यांची हालचाल पूर्णपणे थांबते तेव्हा विचारांची गती आपोआप मंदावते. अच्छा. आधुनिक संशोधनात असं दिसून आलं आहे की त्राटकाच्या अभ्यासाने मेंदूमध्ये अल्फा लहरी वाढतात, ज्या एकाग्रतेचं आणि मानसिक आरामाचं लक्षण आहेत. आता येऊया त्या क्रियेकडे जी बघायलाच सर्वात अवघड वाटते, नवली. पोटाचे स्नायू गोलाकार फिरवणं. हे कसं शक्य आहे आणि याचे फायदे तरी काय आहेत? हो, नवली ही हठयोगातील एक शिखर क्रिया मानली जाते. याला पोटाचं घुसळणं म्हणता येईल. यात पोटाचे उभे स्नायू वेगळे करून त्यांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि उलट्या दिशेने गोलाकार फिरवलं जातं. कमाल आहे. यामुळे यकृत, स्वादुपिंग, प्लीहा यांसारख्या पोटातील महत्त्वाच्या अवयवांना इतका खोलवर मसाज मिळतो, जो इतर कोणत्याही व्यायामाने किंवा मसाजने मिळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि या इंटरनल मसाजचा परिणाम काय होतो? यामुळे जाठराग्नी म्हणजे आपली पचनशक्ती प्रचंड वाढते. चयापचय क्रिया सुधारते. स्रोतांमध्ये असंही नमूद केलं आहे की मधुमेहामध्ये स्वादुपिंगाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, कारण यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. हे आपल्या शरीराच्या कोर इंजिनला आतून ऊर्जा देण्यासारखं आहे. आणि आता शेवटची, पण कदाचित सर्वात प्रसिद्ध क्रिया, कपालभाती. याचा अर्थ आहे कपाळाला तेज देणारी क्रिया.
ही प्राणायामासारखी वाटते, पण हठयोग प्रदीपिकेत याचा समावेश षटकर्मात का केला आहे? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेक जण इथे गोंधळतात. कपालभाती प्राणायामासारखी दिसत असली तरी तिचा मुख्य उद्देश शुद्धी आहे, श्वसन नियंत्रण नाही. काय फरक आहे नक्की? प्राणायामात श्वास घेणे आणि सोडणे या दोन्हीवर नियंत्रण असतं, पण कपालभातीत श्वास वेगाने आणि ताकदीने बाहेर सोडण्यावरच भर असतो. आणि श्वास घेण्याचं काय? श्वास घेण्याची क्रिया आपोआप आणि सहजपणे होते. अच्छा. आणि या शुद्धिक्रियेमागचं विज्ञान काय आहे? म्हणजे कपाळावर तेज कसं येतं? जेव्हा आपण ताकदीने श्वास बाहेर फेकतो तेव्हा आपल्या फुफ्फुसातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात. यामुळे रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण झपाट्याने वाढतं. ओके. हा ऑक्सिजननी भरलेला रक्ताचा प्रवाह जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हा मेंदूच्या पेशी ताज्यातवान्या होतात. शरीरातील सुस्ती, जडपणा, ज्याला योगशास्त्रात तमस म्हणतात, तो निघून जातो. मानसिक स्पष्टता येते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज दिसू लागतं. म्हणूनच याला कपालभाती म्हणतात. ही सगळी माहिती ऐकून एक गोष्ट तर नक्की वाटते की हे एक अत्यंत शक्तिशाली टूलकिट आहे. पण आजच्या आधुनिक समस्यांवर, जसं की प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार, यावर या क्रिया कशा लागू होतात? या क्रिया आजच्या काळात पूर्वीपेक्षाही जास्त गरजेच्या आहेत. श्वसन विकारांवर, जसं की दमा आणि सायनोसायटिस, यासाठी नेती आणि कपालभाती खूप उपयुक्त आहेत. एका अभ्यासानुसार जलनेतीमुळे सायनसचा दाह कमी होऊन औषधांची गरज कमी होते. आणि पोटाच्या तक्रारी? आपल्या पचनसंस्थेवर तर सतत चुकीच्या खाण्यामुळे अत्याचार होत असतो. बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसाठी बस्ती आणि कुंजल क्रिया प्रभावी आहेत. आणि मानसिक आरोग्यासाठी त्राटक आणि कपालभाती ताणतणाव कमी करून मनाला शांत करतात. हे सगळं ऐकायला खूप आकर्षक वाटतंय, पण तेवढंच तीव्र आणि गंभीरही वाटतंय. मला खात्री आहे की ही माहिती ऐकून कोणीही हे स्वतःहून घरी करून पाहू नये. म्हणजे हे काही YouTube व्हिडिओ बघून करण्यासारखं नाही, बरोबर? तुम्ही अगदी लाख मोलाचा मुद्दा मांडला आहे. षटकर्मे ही दुधारी तलवारीसारखी आहेत. योग्य पद्धतीने, योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास अमृत, पण चुकीच्या पद्धतीने केल्यास विष ठरू शकतात. उदाहरणार्थ, ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार आहे, त्यांनी कुंजल किंवा कपालभातीसारख्या तीव्र क्रिया केल्यास रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतो. आणि इतर धोके काय असू शकतात? ज्यांच्या पोटात अल्सर किंवा हर्निया आहे, त्यांनी धौती क्रिया केल्यास अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान तर या क्रिया पूर्णपणे निषिद्ध आहेत. अच्छा. ज्यांना काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा आहे, त्यांनी त्राटक करणं टाळावं. म्हणूनच तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका इथे सर्वात महत्त्वाची ठरते. ती भूमिका नेमकी काय असते? बघा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. वात, पित्त किंवा कफ. एक तज्ज्ञ मार्गदर्शक तुमच्या प्रकृतीचं आणि सध्याच्या शारीरिक स्थितीचं निदान करून तुमच्यासाठी कोणती क्रिया योग्य आहे, म्हणजे किती प्रमाणात आणि किती वेळा करावी, हे ठरवतात. अगदी. उदाहरणार्थ, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त कपालभाती केली तर शरीरात उष्णता वाढून त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुस्तके वाचून किंवा व्हिडिओ पाहून या क्रिया करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की षटकर्म हे केवळ शरीर स्वच्छ करण्याचे काही विचित्र प्रकार नाहीत, तर ते एक सखोल विज्ञान आहे. एक शुद्ध, निरोगी शरीर हेच स्थिर मन आणि उच्च साधनेचा पाया आहे. अगदी बरोबर. हठयोगाचा क्रमच तसा आहे. आधी षटकर्मांनी शरीर शुद्ध करा, मग आसनांनी ते स्थिर करा. त्यानंतर प्राणायामाने प्राणशक्तीवर नियंत्रण मिळवा आणि मग ध्यानाच्या उच्च अवस्था गाठा. जेव्हा आपलं शरीर आतून मलरहित आणि हलकं होतं, तेव्हाच ते आसनांमध्ये स्थिर होऊ शकतं आणि प्राणायामासाठी तयार होतं. या क्रिया आपल्याला केवळ रोगांपासून मुक्ती देत नाहीत, तर खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण आणि चैतन्यमय जीवनाचा मार्ग दाखवतात. विचारांना चालना देणाऱ्या स्वरात आजच्या या सखोल चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. आपण आपल्या घराची, गाडीची, बाह्य शरीराची स्वच्छता नियमितपणे करतो. त्यावर हजारो रुपये खर्च करतो. पण ज्या शरीराच्या आणि मनाच्या आत आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगतो, त्या अंतर्गत शुद्धीकरणासाठी आपण किती वेळ आणि शास्त्रीय ज्ञान वापरतो, यावर विचार करायला हरकत नाही.